नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 जुलैच्या भागात काय दाखवलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या भागात काय दाखवलं तर आजच्या भागात सर्वप्रथम तर आता प्रश्न निर्माण झालेला असतो की सौमित्र भाऊजींना समजावायचं कसं, आणि लग्नाची तयारी चालू असते, हळद लागलेली असते. मग शर्वरी विचारते, वहिनी माझा दादा कधी येईल ग? तर आता जानकी म्हणते, येणार ना, तुझा दादा नक्की येणार, मी तुला शब्द देते. तुम्हाला तर माहितीच आहे आत्तापर्यंत जेवढे एपिसोड झालेत तेवढ्या एपिसोडमध्ये जानकी कोणाला ना कोणाला तरी शब्दही देतच असते. तसाच आता इथे तिने शर्वरीला सुद्धा शब्द दिलेला असतो की सौमित्र भाऊजी लग्नाला येणार, एवढं मात्र नक्की. मग आता जानकी बोलल्यानंतर शरूला बरं वाटतं. दुसऱ्या बाजूला आता मग अवंतिका म्हणते, वहिनी कसं काय मॅनेज करणार आहात, कसं काय सौमीला बोलवणार आहेत? तुम्हाला तर माहितीच आहे ना सौमी कसा वागतोय, सौमी नाही येणार असं अवंतिकाला वाटत असतं. पण जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी नक्की येणार. तिची स्टाईल तर तुम्हाला माहितीच आहे, त्या स्टाईलमध्येच जानकी अशी बोलते आणि तिला ठाम विश्वास असतो की सौमित्र भाऊजी नक्की येणार. आता तिने काय असं केलं आहे ते पाहणं रंजक ठरणार आहे. आता इकडे विधी चालू असतात आणि मग आता मुलाकडून म्हणून आपली जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही राहुलचं कन्यादान करायला बसलेले असतात. पण आता शरूची कन्यादानाची वेळ असते. मग आता जो सौमित्र आहे त्याला बोलवायला अवंतिका गेलेली असते. तर अवंतिका गेलेली असता सौमित्र आधीच तिला म्हणतो, ठीक आहे मी येतो. मग आता अवंतिकाला असं वाटतं की सौमी लगेच तयार कसा झाला. मग आता तो म्हणतो की माझी बहीण आहे ना गं, जाऊ दे आता ते सगळं, मी येतो कन्यादानासाठी. असं बोलल्यानंतर आता सगळेही जण खाली आलेले असतात आणि मग आता सौमित्र आलेला पाहून सगळ्यांना आनंद होतो. मात्र आपल्या जानकीला वेगळाच कॉन्फिडन्स असतो, कारण की आता ती बोललेली असते ना की सौमित्र भाऊजी येणारच. आता सुमित्रा आई पण इकडे ऐश्वर्याला बोललेले असतात की तू शरूपेक्षा तुम्ही लोक लहान आहात म्हणून तुम्ही तिचं कन्यादान नाही करू शकत, म्हणून आपल्याला सौमित्रच हवा आहे. आणि सौमित्रने इथे ग्रँड एंट्री केलेलीच असते. आणि मग नंतर आता मस्तपैकी सगळं कन्यादान वगैरे आटोपलं असतं, कन्यादान वगैरे पार पडतं. नंतर आता गुरुजी जे आहेत ते म्हणतात की मुलीला गौरीहार पुजायला रूममध्ये पाठवा आणि तुम्हीही सगळेजण तयारी करून घ्या, मी दुसऱ्या ह्याला लागतो, आता दुसऱ्या विधीचे कार्य करायला सुरू करतो असं गुरुजी म्हणतात. मग आता सगळेजण आपापल्या रूममध्ये गेलेले असतात. रूममध्ये गेलेले असता अवंतिका आता सौमित्राला विचारते की सौमित्र असं काय झालं की तू तयार झालास, मला कळायलाच हवं, इतक्या लगेच तुझा शरूवंशवरचा राग कसा काय गेला. मग सौमित्र म्हणतो, अगं त्याचं कारण आहे. काय झालं ना, इथे मी आलो रूममध्ये होतो तर माझ्या इथे टेबलवर ना एक फोटो होता आणि तो लहानपणीचा शरूचा आणि माझा होता, रक्षाबंधनचा, असं सौमित्र आता अवंतिकाला सांगत असतो. मग आता किस्सा सांगतो की मला ना सगळं माझं बालपण आठवलं आणि शरू माझ्यासाठी किती काय काय करायची, हे सगळं एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर आलं असं सौमित्र इकडे अवंतिकाला सांगू लागतो. मग तो लहानपणीचा किस्सा सांगतो की कसं राखी बांधताना आपली जी शरू आहे ती त्याला म्हटलेली असते, दादा माझ्या आयुष्यभर साथ देशील ना, माझ्या पाठीशी उभा राहशील ना, असं आता ती बोललेली असते. पण सौमित्र आजारी असताना सुद्धा तिने त्याची खूप काळजी घेतलेली असते. तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथनं हलणार नाही, अशा टाईपमध्ये शर्वरीने सौमित्रची काळजी घेतलेली असते. हे सगळं काही सौमित्र आता अवंतिकाला सांगत असतो. आणि मग अवंतिकाला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच मन भरून येतं आणि तिलासुद्धा रडायला येतं. मग आता जी अवंतिका आहे तिला तर कन्यादानाचा मान भेटलेला नसतो, पण आपल्या सौमित्राला कन्यादानाचा मान भेटलेला असतो. दुसऱ्या बाजूला आता सगळं काही झालं. आता इकडे ऋषिकेश आपल्या बायकोला विचारतो की जानकी कसं काय हे सगळं काही तू मॅनेज केलंस गं, कसं काय सौमित्राचं मन तू वळवलंस, कसं काय लगेच सौमित्र इकडे तयार झाला. तर जी जानकी आहे ती म्हणते की अहो मी असं असं केलं, जुना फोटो आहे ना तो सौमित्राच्या हाताला लागेल अशाच ठिकाणी ठेवला आणि ते बघून त्यांना सगळं काही आठवणार हे मला खात्री होती. बघा हा आपली ज्ञानी जानकी, तिला सगळं काही माहिती होतं की सौमित्र भाऊजींनी हा फोटो बघितला की ते पिघळून जातील आणि मग नंतर दानाला पण येतील असं तिला आधीच माहिती होतं. काय माहिती कुठून तिला इतकं अगोदर कळत असतं, पण फक्त शरूचं तिला मात्र कळलेलं नाही आहे अगोदर. फक्त ह्या गोष्टी कळतात, पण ज्या गोष्टी दिसायला पाहिजेत त्या तर काही जानकीला दिसत नाहीत. तुम्ही पण ह्याच्याशी सहमत आहात का ते कमेंट करून नक्कीच सांगा. खरं बघायला गेलं ना तर खूप मस्त असा भाग आहे आजचा.
म्हणजे खूप एन्जॉय करणाराच आहे. आता नंतर सगळे विधी पुढचे चालू असतात. तेवढ्यातच आता सगळेजण परत खाली आलेले असतात आणि जी ओवी आहे ती आईकडे येते आणि आईला म्हणते, "आई गं, जा ना, ही बुटं आहेत ना, तू लपून ये ना." तर मग आता आई म्हणते, "अगं ओवी, असं नाही करायचं, हे आपल्यामध्ये नाही करत अगं." तर ओवी म्हणते, "प्लीज आई, प्लीज ना, राहुल काकाची बुटे लपव ना, तेवढाच एक एन्जॉय होईल." मग आता जानकीजी म्हणते, की "अगं, राहुल काकाच्या हे जे काही बुटं लपवणं आहे ना, ते मुलीकडची माणसं करतात." असं मग आता जानकी इकडे सांगत असते. पण नंतर आपल्याकडे कुठं अशा करवल्या वगैरे आहेत, असं तसं आता जानकी ओवीला म्हणत असते. पण नंतर ओवी म्हणते, की "तसं नाही गं आई, जा ना तू लपव, जा ना प्लीज, प्लीज." ओवीची इच्छा असते म्हणून आता जानकीसुद्धा ती बुटं लपवायला तयार झालेली असते. आणि मग नंतर आता जानकी एका रूममध्ये जाते, स्टोर रूममध्ये. तिथे ना एक कपाट असतो, त्याचा हँडल लॉक असतो आणि तो उघडतच नसतो. म्हणून आता जानकी प्रयत्न करत असते. तेवढ्यातच वरची बॅग आता खाली पडते. मग जानकी म्हणते, "ही नक्की बॅग कुणाची आहे?" आणि आता इथे वेगळं सत्य समोर आलेलं आहे बरं का. आता त्या बॅगेत ना विक्रांतचे सगळे डॉक्युमेंट्स, सगळी बॅग पूर्ण विक्रांतची असते आणि हे सगळं बघितल्यानंतर जानकीला तर धक्काच बसतो. जानकी विचार करते, की विक्रांत भाऊजींची बॅग इथे कशी? म्हणजे विक्रांत भाऊजी नाना जायच्या 3 दिवस आधी या मुळशीमध्ये आले होते आणि आम्हाला भनकसुद्धा नाही. म्हणजेच काय, तर विक्रांत जो आहे ना, तो 3 दिवस आधी मुळशीत आला होता आणि या शरूनेच त्याच्या बॅगेचा बंदोबस्त म्हणून ती बॅग स्टोर रूममध्ये ठेवून दिलेली होती. आणि मग नंतर आता जानकी सगळं काही पाहते आणि तिला कळायला वेळ लागलेला नसतो, की ऐश्वर्या जे बोलत होती ते खरं होतं. ही शर्वरी जी आहे ती फसवत आहे. असं आता इकडे जानकीला कळायला वेळ लागलेला नसतो. मग झालं असं, मग आता तो एवढा सगळा प्रसंग होतो. मग जानकीला समजलेलं असतं, की नाही, विक्रांत भाऊजींचं काहीतरी चुकीचं झालंय विक्रांत भाऊजींबरोबर. म्हणून आता ती तसंच तडक बाहेर येते. पण बाहेर आल्यावर वेळ निघून गेलेली असते. कारण शरू आणि राहुल यांचं लग्न पार पडलेलं असतं आणि तिने ते पाहिलेलं असतं, की सगळे विधी झालेत. फक्त लास्ट मोमेंट बाकी आहे. पण आता काही एक उपयोग नाही. आता फक्त शोध घेण्याशिवाय आणि छडा लावण्याशिवाय हिच्याकडे काहीच पर्याय उरलेला नसतो. म्हणून आता ती आपल्या बिचाऱ्या ऐश्वर्याला आवाज देते आणि तिला बाजूला बोलवते. मग तुम्हाला याच मालिकेचा पुढील भाग पाहायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर तो आधीच टाकला आहे. तर तुम्हालासुद्धा माझे हे असे रिव्ह्यू द्यायला दिलेले आवडत असतील ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंचे रिव्ह्यू मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. आणि खरंच आजचा 16 जुलैचा भाग खूपच मस्त असा आहे. मला तर ही मालिका प्रचंड आवडते. म्हणून मी ह्या मालिकेचा आजच्या भागात काय दाखवलं हे मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगितलेलं आहे. कुठलेही जास्तीचे फोटो न यूज करता थोडक्यात शॉर्टमध्ये सांगितलं आहे. पण खरंच आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. तुम्ही खरंच आवर्जून पहा. तर तुम्हाला जानकीने आता ऐश्वर्याची घेतलेली मदत कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या भागात आपल्याला एवढंच पाहायला भेटलं. धन्यवाद.